नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्याला प्राधान्य देत गणाचा विकास साधणार निलेश शेठ। विजन दापोलीलाही नवे स्वरूप देणार। साखळोली दापोली शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देत गणातील सर्वांगीण विकास साधणार तसेच दापोली तालुक्याच्या व्हिजन दापोलीला नवे स्वरूप देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन टेटवली गणाचे पंचायत समिती सदस्य निलेश शेठ यांनी केले। जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक 1 येथे सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते। यावेळी त्यांनी शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असल्याचे सांगत शाळा म्हणजे गावाचे मंदिर असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। तसेच तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरिवले, उपाध्यक्षा सुप्रिया लोवरे, सरपंच दिशा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते निलेश शेठ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। त्यानंतर शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम व शिक्षकांच्या रिक्त पदाची पूर्तता या संदर्भातील निवेदन त्यांना देण्यात आले। यावेळी बोलताना निलेश शेठ यांनी मंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून शाळेचे उत्कृष्ट नूतनीकरण झाल्याचे नमूद करून पुढील काळातही शाळा व गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी मनोज जाधव, दिनेश जाधव, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पंढरीनाथ देवघरकर, उपविभाग प्रमुख संदीप नवरत आदींनी चर्चेत सहभाग घेतला। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरिवले यांनी मनोगत व्यक्त करताना मंत्री योगेशदादा कदम, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे शाळेचे नूतनीकरण पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला संरक्षक भिंत अत्यावश्यक असल्याने ती लवकरात लवकर उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी मानले। यावेळी गौरी देवघरकर, मनोज तांबे, शैलेश तांबे, भानुदास पवळे, मनाली आडविलकर तसेच सहाय्यक शिक्षक समीर ठसाळ आणि संगीता लोहारे उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, दापोली। मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी एक इच्छाच आहे की आपण गणावरती निवडून गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शाळेला आपल्या गणातल्या सदिच्छा पण भेट द्यावी, तिथल्या समस्या जाणून घ्याव्या। 100% समस्या नाही सोडवता जरी नाही आल्या तरी आपण आपल्या पद्धतीने मदत केली पाहिजे आणि बाकी ठिकाणी आपल्याला माझ्या क्षेत्रात तेवढ्या आणि नंतरच्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेणे हा माझा त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे। आणि आजच्या ह्या व्यवस्थापन समिती म्हणजे ह्या शाळेच्या सदिच्छा भेटी प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या सरपंच सौ तांबे मॅडम आहेत, उपसरपंच आमचे दिनेशजी जाधव आहेत, शाळा उपन समितीच्या अध्यक्ष गोरिवले मॅडम, त्याचबरोबर